हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा. सुशांत सिंग राजपूत प्रकरणात सीबीआयकडून क्लोजर रिपोर्ट सादर. रिया चक्रवर्ती आणि परिवाराला सीबीआयकडून क्लीन चिट. केंद्र सरकारकडून कांद्यावरील 20% निर्यात शुल्क रद्द. 1 एप्रिलपासून कांद्यावरील निर्यात शुल्क शून्य राहणार. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. नागपूरमधील 5 परिसरातील संचारबंदीत उठवली तर 3 परिसरातील संचारबंदी शिथिलता. यशोधरा नगरमधील संचारबंदी कायम. नागपूरमधील नुकसान दंगलखोरांकडून वसूल करणार. गरज पडल्यास मालमत्तेवरही टाच आणणार. वेळप्रसंगी बुलडोझरही वापरण्याचा मुख्यमंत्र्यांचा इशारा. नागपूर हिंसाचाराचं मालेगाव कनेक्शन समोर. आरोपींना मालेगावातील पक्षानं मदत केल्याची माहिती, तर सोशल मीडियावर माथी भडकवणारे काही व्हिडिओज मालेगावातून प्रसारित. प्रशांत कोरटकरचा पासपोर्ट पत्नीकडून पोलिसांकडे जमा. कोरटकर देशाबाहेर गेला नसल्याचा न्यूज 18 लोकमतच्या बातमीवर शिक्कामोर्तब. तर प्रशांत कोरटकर विरोधात लुकआउट नोटीस जारी. आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. मुंबईतील रस्त्यांच्या घोटाळ्याची चौकशी मागणी करत शिंदेंवर आरोप. काल भाजप आमदारांकडूनही सभागृहात रस्त्यांचा मुद्दा उपस्थित. चित्रा वाघ एकट्या नाहीत. भाजपसह नारायण राणे त्यांच्या पाठीशी. अनिल परब आणि चित्रा वाघ यांच्यातील वादावर राणेंची प्रतिक्रिया. तर परबांना राणेंचं ओपन चॅलेंज. आमच्या सरकारच्या काळात कधी दंगली घडल्याच नाहीत. खासदार संजय राऊतांचं वक्तव्य. तर उद्धव ठाकरेंनी दंगली कधी घडवायच्या यासाठी मातोश्रीवर बैठका घेतल्या. नितेश राणेंचा दावा. जनता जातीयवादी नाही तर पुढारी आहोत. आपल्या स्वार्थासाठी नेते जात उभी करतात. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे खडे बोल. बीड जिल्हा कारागृहात पतीच्या जीवाला वाल्मिक कराडकडून धोका. दादा खिंडकरांच्या पत्नीचं कारागृहात अधीक्षकांना पत्र. खिंडकरला संरक्षण देत सीसीटीव्हीच्या निगराणीखाली ठेवण्याची मागणी.